पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। वल्ली, रिया कुठल्या थराला गेली हो? माझा तरी हा सगळा विश्वासच बसत नाहीये। बरं झालं वल्ली तू सांगितलंस ग सगळं मला, नाहीतर काय झालं असतं देव जाणे। सांगू अनामिका ताई, सगळा गोंधळून बसला असता हो। खरं तर त्या रियाचं जाऊ दे, पण माझ्या तब्येतीचं काय? खरं ही गोष्ट तर खरी आहे ना की माझ्याकडे आता फार दिवस उरलेलेच नाहीये। खरं सांगू का, मला तर यात पण शंका आहे, कशावरून रियानं तिथं सुद्धा काहीतरी केलं नाहीये। नाही पण ह्या सगळ्यात ती काय गडबड करणार आहे? हे बघ वल्ली, जी बाई तुला किडनॅप करायला गुंड पाठवू शकते, तुला गाडीनं धडक देऊ शकते, ती काही करू शकते ग। नाही आपण जाऊया दुसऱ्या डॉक्टरांकडे। आणि नंतर तिने तुझ्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला, हा एवढा मोठा योगायोग असू शकत नाही ना वल्ली। नाही पण अहो अनामिका ताई, टेस्ट तर मी केली ना। नाही तरी पण मला असं वाटतं आपण जाऊया दुसऱ्या डॉक्टरांकडे। हो ते शक्यच नाहीये, कारण ते दोन्ही डॉक्टर मी शोधले होते अनामिका ताई, ते का खोटं बोलतील? वल्ली, तुझा इतका विश्वास आहे का ग त्या रियावर? तर मग ठीक आहे, आपण हे सगळं सोडून देऊया की एकदा प्रयत्न करायचा। हा म्हणजे शेवटचा प्रयत्न करायला काहीच हरकत नाहीये। गुड गर्ल, चल गाडीत बस। मावशी, काय रे? मावशी, अगं वल्ली कधी येणार सांगितलंय काय तिने? नाही, अरे मी तुलाच विचारणार होते, तुला काही सांगून गेली का? मला म्हणली काय मैत्रिणीला भेटायला जाणार आहे म्हणून, पण खूप वेळ झाला ग, म्हणून तर विचारतोय तुला। अरे मग फोन कर ना। नाही ठीक आहे, अजून अर्धा पाऊण तास थांबतो, नाही चालेल तर मग करतो फोन। आपण सुरुवातीला काही टेस्ट करूया, त्यावरून आपल्याला साधारण परिस्थितीचा अंदाज येईल। वाटलंच तर आपण रेडिओलॉजिस्टला यामध्ये इन्व्हॉल्व करून घेऊ। मला वाटतं बायोप्सी आणि इतर टेस्ट केल्याशिवाय आपल्याला निष्कर्षापर्यंत पोहोचता नाही येणार। म्हणजे नाही होणार जाऊबाई, मी या टेस्ट नाही करणार, मला खूप त्रास होणार, मला माहिती मला नाही। अगं हे सगळं गरजेचं आहे, आपण आज करून घेऊया हे सगळं, आम्ही करतो डॉक्टर। आपण आज सगळ्या टेस्ट करून घेऊ आणि मग घरी जाऊन शांतपणे बोलू सचिनची। अरे डॉक्टर, आम्ही आज करून घेतो सगळं। वल्ली अगं काळजी करू नकोस, सगळं नीट होणार आहे, छान होणार आहे सगळं। डॉक्टर येतो आम्ही, चल निघूया। ये वल्ली। काय रे सच्चू, कुठे गेली वल्ली, काय कळलं का? नाही ना ग, मी फोन करतोय तो उचलत पण नाहीये ती। काय बाई ही तरी, आता कळणार कसं? तू एकदा जाऊन बघतोस का? कुठे जाऊ, मला माहितीच नाही ना कुठे गेली ती। अरे इथे शेजारी पाजारी कुठेतरी बघ ना, जाऊन जाणार कुठे ती? अगं एक मिनिट थांब, वहिनींचा फोन। हा बहिणी बोला ना। अरे मी ना आपल्या हॉटेलचं सामान आणायला जरा बाहेर आले, वल्ली आहे माझ्या बरोबर। आमची निघताना जरा घाई झाली, त्यामुळे न सांगताच निघालो। अच्छा, अहो तिलाच फोन करतो मी केव्हापासून। हो, तिच्या फोनची ना बॅटरीच गेली, अरे अगदी थोडीशी उरली आहे, तर ती मला म्हणाली की तुम्हीच फोन करून सांगा जरा सचिनला। अच्छा, हो मी आणि मावशी किती काळजी करत होतो इथे। अरे काळजी कसली, माझ्या बरोबर आहे ती, येतोच आम्ही थोड्या वेळात, होत आलंय काम। बरं ठीक आहे, या लवकर। आता हिचा रिपोर्ट नीट यावा म्हणजे मिळवली। काय रे? अगं वहिनींसोबत येती, थोड्या वेळाने येतो म्हणल्या। ठीक आहे, कळवायचं तर ना तिने। हो ना। वल्ली,
त्यांना वाचू दे रिपोर्ट. तू आधीच घाबरू नकोस ग. डोळे उघड. वल्ली, काय झालंय डॉक्टर? तुम्ही आधी कोणाकडे टेस्ट केली होती आणि कोणाचे रिपोर्ट आणले होते मला माहिती नाहीये. कुठेच ट्युमर दिसत नाहीये, त्यामुळे यांना कॅन्सर वगैरे असं काही नाहीये. म्हणजे मी मरणार नाहीये? छे, असं काही होणार नाहीये. बघ वल्ली, सांगत होतो ना मी. बरं डॉक्टर, आम्ही निघतो. थँक्यू. 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 हा, कसं आहे का वल्ली नारळ पाणी? बरं आहे का? मस्त आहे अनामिका ताई. खरं सांगू, आज ना नारळ पाणी जरा जास्तच गोड लागतंय. किती मस्त वाटतंय मला. मी म्हणणार नाही. माफ करा, लक्षात नाही आलं. मॅड आहेस तू वल्ली, कम्प्लिटली मॅड. हो मग काय, आता थोडीशी भीती तर वाटणारच ना. तुम्ही सांगा, एक सोडून 2 डॉक्टरने सांगितलं की काहीच होऊ शकत नाही. मला खूप भीती वाटली हो. आणि बरं झालं एका अर्थी तुम्ही माझ्या मागेच लागलात. संकट तरी टळलं. खरं सांगू, म्हणजे कॅन्सर झालाय ह्याच्यापेक्षा कॅन्सरमुळे काय त्रास होईल या विचारानच मी मेले असते हो. खरंच सांगते. अरे बापरे, मग हॉटेलचा बिझनेस माई मावशींबरोबर मला करावा लागला असता. जमलं असतं तुम्हाला? नाही ग बाई. आणि मग माझा बिझनेस कोणी सांभाळला असता? आहे ना तुमचा जावई. आता हसतोय आपण, पण ही गोष्ट ना हसण्यावारी नेण्यासारखी नाहीये. ही या महाभयंकर बाई आहे आणि दिवसेंदिवस जास्तच विकृत होत चालली आहे. मला वाटतं आपण हे जे काही झालंय सगळं घरच्यांना सांगायला हवं. नाही नको. हो कशाला, उगाच घरचे काळजी करत बसतील ना. नाही वल्ली, सांगायला तर हवंच ना. त्यांना माहित असलं तर तुझ्या पाठीशी अजून 4 माणसं उभी राहतील. संकट काही सांगून येत नाही आणि दरवेळेला काही मी असेनच असं नाहीये ना. तुम्ही का नसाल? नाही, तुम्ही प्रत्येक वेळेला माझ्या बरोबर असाल. खरं सांगायचं तर मला ना सगळ्यांना हे सांगायला भीती वाटतेय. मला नाही जमणार हे सगळं सांगणं. मी येते बरोबर. चल, आपण जाऊन सांगूया. मग तर झालं. हा ठीक आहे. सच्चू, बराच वेळ झाला रे, अजून आल्या नाहीत या दोघी. तू जरा फोन लाव ना. केला होता मी वहिनींना फोन मगाशीच, येत आहेत म्हणल्या. मला ना हल्ली वल्लीचं वागणं जरा विचित्रच वाटायला लागले. म्हणजे ना ती सारखी अशी बाहेर फिरत असते, एकटी एकटी राहते. कोणी काही प्रश्न विचारले तर धड उत्तर देत नाही. काळजी वाटते. नको काळजी करूस, आता एकटी नाही ना, वहिनी आहेत सोबत, त्या बघतील. ही बघ आली, हे बघ. वल्ली अगं काय, कुठेस तू? वल्ले काय झालं? वल्ली वल्ली काय झालं हिला? वल्ली वल्ली, अगं रडतेस का बरं तू? वल्ली की घाबरले होते. अगं खूप घाबरले होते. वल्ले वल्ले वल्ले, हे बघ हे बघ हे बघ हे बघ. हे बाळा, रडू नकोस ग, रडू नकोस. वल्ली, काय झालं? अगं अगं बाळा, काय रडतेस? काय झालं? काय झालं सांग, काय झालं बाळा? रडू नको. काय वल्ले वल्ले, अगं काय झालं ते सांग. उगाच आमच्या जीवाला खोर लावू नकोस ग. वल्ली हे बघ, तुम्ही भाऊजींना बोलवून आणता. दादा घरात नाही आता, तू उगाच ताणू नकोस ना. टेन्शन येतंय सगळ्यांना. काय झालंय? वहिनी तुम्हाला माहिती ना, तुम्ही सांगून टाका. ती स्वतः सांगेल, सगळं सांगेल. हा, तू आधी सौरभशी बोल. फोन करतो. हे बघ, हे असं आहे हिचं. म्हणाली ना काहीतरी भयंकर झालंय, मग आता एकदम गप्पच बसली, सांगतच नाही.
नाहीतर काय, तुमची एवढी वय झाले तरी सुद्धा त्रास देणं काही कमी होत नाहीये तुझं वल्ले. नाही नाही प्लीज तिला कुणीही ओरडू नका. खूप त्रासातून गेलीये वल्ली. येतोच दादा. हो का? मग मी निघते. तुम्ही कुठे जाताय? आपलं ठरलं होतं ना की मी सगळ्यांसमोर सगळं सांगणार आहे. तुम्ही थांबा ना. घरच्यांसमोर सांगायचं ठरलं होतं वल्ली. मग मी थांबून काय करू? हे बघा, आता तो सौरभ येणार आहे म्हणून निघून जाणार का? आम्ही कुणीच नाही आहोत का तुझे? आम्ही घरचे नाही आहोत का? तसं नाही मावशी, पण शेवटी घरची माणसं ती घरची माणसं. बरोबर बोलताय तुम्ही. तुम्ही निघा म्हणजे वल्ली सगळं नीट सविस्तरपणे सांगू शकेल. या तुम्ही. अनामिकाताई, तुम्ही कुठेही जाणार नाही. वल्ली नाही, माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. माझे घरचे माझ्यासाठी जेवढे महत्वाचे आहेत ना, तेवढ्याच तुम्ही महत्वाच्या. आणि तुम्ही सुद्धा घरच्या आहात. तुम्ही कुठेही जाणार नाही. भाऊजी, असं काय करताय? होणारे जाऊबाई सुद्धा आपल्या घरातलेच आहेत ना. त्या तुझ्या होणारा कोणी नाहीये. हे जाऊबाई वगैरे म्हणणं बंद कर प्लीज. असं का बोलताय तुम्ही? जेवढे तुम्ही सगळे माझ्यासाठी महत्वाचे आहात, तेवढ्याच होणाऱ्या जाऊबाई सुद्धा माझ्यासाठी महत्वाच्या आहेत. त्या माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत. आज जर माझी मोठी ताई असती ना, तिने माझ्यासाठी जेवढं केलं असतं ना, अगदी तेवढंच अनामिकाताई करताय तो माझ्यासाठी. ठीक आहे, तुम्हाला त्या इकडे नको आहेत, त्या तुमच्यासाठी परक्या आहेत, सगळं मान्य आहे, पण मला त्यांची गरज आहे. आणि म्हणून आज ते इथे थांबणार. वल्ली अगं कसं बोलतेस दादाशी? तुम्ही विचार करा, आजपर्यंत कधीही मी भाऊजींना उलटून बोलली नाही ना, पण आज बोलले फक्त अनामिकाताईंसाठी. तुम्ही विचार करा त्यांचं माझ्या आयुष्यात काय स्थान आहे. वल्ले, हे बघ, तू सांगणार आहेस का नाही काय झालं ते? सांगते. खरं सांगायचं तर फक्त अनामिकाताईंमुळे मी आज वाचलीये. म्हणजे अनामिकाताईंनी माझं आयुष्य मार्गावर आणलंय. बघा, आता तुमच्याकडे फार कमी वेळ उरलाय. काही महिने, कदाचित फक्त काही दिवस. वल्ली, तुला एवढा मोठा आजार कसं झालं? तू छान दिसतेस, फिट आहे, मग असं कसं होऊ शकतं? हे नाही होऊ शकत. हे सगळं तू प्लीज सचिनला नको सांगू. तुझ्यामुळे त्याच्या लाईफमध्ये आनंद आल्यात आणि तूच त्याचं दुःखाचं कारण नको हो. पण माझी अशी इच्छा आहे की मी गेल्यानंतर तुम्ही माझी जागा घ्यावी. मी लग्न कराल माझ्या सचिनशी. काही झालं तरी ती बाई बदलली आहे यावर माझा विश्वासच नाही. या अनामिका नेहमी माझा मध्ये येते. सगळं सेट होता, वल्ली माझं आणि सचिनचं लग्न लावणारच होती, पण नाही. सगळ्याचं शांत का? तुम्हाला आनंद नाही झाला हे ऐकून की मी आता मरणार नाहीये? वेडीस का तू? आणि मला सांगितलं का बरं नाहीस तू हे सगळं आधीच? एकट्याने सहन करत बसशील? खरं सांगू, मला ना वेडच लागलं होतं. मला असं वाटत होतं की मी तुम्हा सगळ्यांना गमावणार आहे. मला खूप भीती वाटत होती. अनामिकाताईंनी सगळं नीट केलं. आता जे काय झालंय ना, ते सगळं अनामिकाताईंमुळे शक्य झालं.
मला ना माझं आयुष्य परत मिळालं यांच्यामुळे. थँक्यू वहिनी. थँक्यू काय, वल्लीसाठी एवढं पण करणार नाही का मी? हे पण तुमच्यामुळे वाचलोय आम्ही आज. हे प्रकरण संपलं असलं तरी रिया काही आपल्या आयुष्यातून गेलेली नाहीये. ती फार विचित्र बाई आहे आणि सचिन आणि वल्लीला वेगळं करण्यासाठी ती कुठल्याही थरापर्यंत जाऊ शकते. त्यामुळे या दोघांनी खूप सांभाळून राहायला हवंय. हो ना, विकृतपणा आहे हा. जे इतकं सगळं होऊन सुद्धा त्या बाईचे प्रकार अजून थांबले नाहीयेत. त्या दिवशी लग्नातनं कशी निघून गेली होती. खरं तर चूक आपली आहे. आपण केस केली नाही ना त्या दिवशी पोलिसात, म्हणून सुटली ती. आपण तिला संधी दिली आणि ती असं वागते आता. मला एक बाई आहे एक नंबरची. म्हणूनच आपण आपल्या वल्लीच्या पाठीशी अगदी ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि त्या रियाला चांगला धडा शिकवला पाहिजे. मी आहे वल्लीच्या पाठीशी. तुम्ही सगळे आहात का माझ्या बरोबर? अनामिका, या बाईचं काहीतरी करायलाच हवं. हं, एका मागून एक कारनामे सुरूच आहेत तिचे. हो मावशीबाई बरोबर आहे, उपाय करायलाच हवा. तर या माझ्या लेकीच्या जीवावर उठली हो. चांगला सुखाचा संसार चाललेला तिला बघवत नाहीये. उद्या जर तिनं यांचं जर काही बरं वाईट केलं तर केवढ्याला पडेल हो आपल्याला ते. आपण सगळेच वल्लीच्या पाठीशी उभे राहिलो ना तर आपण त्या रियाला चांगला धडा शिकवू शकू. हो अर्थातच आहोतच आम्ही. नाही बघ बाई, मला जे जे जमेल ना ते सगळं करायला मी तयार आहे. एक वेळ मला काही झालं तरी चालेल, पण वल्लीला सुरक्षित ठेवायलाच हवं. सौरभा, तू आता मोडता घालू नकोस. तू या घरचा कर्ता पुरुष आहे. तू आता वल्लीच्या पाठीशी उभं राहायला हवं. मी आहेच मावशी, पण फक्त या घरासाठी आणि वल्लीसाठी. बरं, मी काय मम्मा, ओ बाळा, हे काय चाललंय सगळं? आणि रिया अशी का वागते याच्याशी? हे दोघं इकडे काय करतायत? आपण सगळे घरचे बसूया आणि मार्ग काढूया असं सगळं बोलणं झालं होतं ना. ही बाहेरची माणसं वाढतच चाललीत. पट्या, तो जो काही ऍटिट्यूड आहे ना तो मम्मा पुरता मर्यादित ठेव, कळलं ना? मला नाही बोलायचं. आम्हाला नातं काय ते माहित नाही, पण तरी सुद्धा मी याच घरचे. मावशी हो ना ग? हो हो, अगदी बरोबर. तू घरचीच आहेस का? आणि मी पण. हा तू घरचा, सगळे घरचे. हा आता बोलूयात का मुद्द्याचं? ओके. सो मी काय म्हणत होते की वल्ली, हे सगळं सॉर्ट आउट होईपर्यंत ना तू एकटीनं घराबाहेर पडू नकोस. हो बरोबर. तू ना दुसऱ्या कुठल्या तरी गावाला जाऊन राहा, म्हणजे तू कोणाला दिसणार नाहीस आणि कोणी तुला पाहणार पण नाही ना. नाही पण त्या रियाला जर सुगावा लागला की हे कुठे राहतायत तर ती या दोघांना त्रास देईल आणि मग यांना वाचवणार तरी कोण? नाही, त्यापेक्षा ना आपण त्या रियाच्या त्या मावशींना भेटूयात. त्या चांगल्यात, त्या मदत करतील. पण मग आपणच रियाला त्रास दिला तर? म्हणजे ती जसं वागते त्यापेक्षा डेंजर काहीतरी वागायचं. ती वाईट वागली म्हणून आपणही तसंच वागायचंय का? यातलं काही करायची गरजच नाहीये. आपण सरळ पोलिसात जाऊया ना, आपल्याकडे पुरावे पण आहेत. त्याचा काहीही उपयोग होणार नाही. ती रिया सगळं मॅनेज करू शकते आणि पोलीस काय करतील? तिला बोलवून घेतील, जरा तंबी देतील, सोडून देतील. ती तिचं रडगाणं तिथे गाणार आणि घरी जाणार आणि पुन्हा तेच करणार. हो नाही, बरोबर आहे. मी म्हंटल ना आपण पोलिसात जाऊया, त्यामुळे हा प्लॅन कितीही चांगला असला तरी मी सुचवला, मी म्हंटल, त्यामुळे तो कसा पटणार ना त्यांना? नाही दादा, बरोबर बोलतायत त्या. बोलू दे. अरे त्या रियाच्या खूप ओळखी आहेत बाबा, मला माहिती आहे. पोलीस काहीच करणार नाही. नाही, आणि समजा अटक जरी झाली तरी त्या लगेच जामिनावर सुटतील. हो अगं बाई नको, त्यानंतर तिचे आणखी काहीतरी कारवाया वाढत जातील. नको. हो, मग ती आपल्या सगळ्यांना अजून त्रास देईल. नाही, नको. मला काय वाटतं, नाही, नको 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 नको.
वल्ले तू अजिबात काहीही सुचवू नकोस. आधीच सगळा तू गोंधळ घालून ठेवलायस. अरे खोटे कागद तुला वाचता आले नाहीत. त्यात माझी काय चूक आहे अप्पा? नाहीतर काय, या बाईचे मगरीचे अश्रू तुला खरे वाटले? अहो आप्पा, ती रिया अति हुशार आहे, फसवते होती. असं काहीतरी करायला हवं ना की रियाला चांगला धडा शिकवला जाईल. पण प्लॅन असा पाहिजे की जरी तो फेल गेला तरी आपल्याला महागात नको पडायला. तिला पैशांचा माज आहे, राईट? मग असं काहीतरी करूया ज्याने ती रस्त्यावरती झाली पाहिजे.